आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगलीमधील खेराडकर गॅस एजन्सीमध्ये कृत्रिम तुटवडा. सांगली जिल्हा प्रशासन तथा पुरवठा अधिकारी यांची बघ्याची भूमिका. हिंदुस्तान पेट्रोलियम HPचे सांगली जिल्ह्याचे सेल्स मॅनेजर राणा यांना कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते कॉल उचलत नाहीत. खरं तर त्यांची जबाबदारी आहे आलेले कॉल उचलून योग्य ती माहिती देणे. माननीय मुख्यमंत्री खोटं बोलतायत का जिल्हा प्रशासन खोटं बोलतंय? नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेले काही दिवस झालं LPG गॅस संदर्भात लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सगळ्यांना असं वाटतं की गॅसचा तुटवडा झालेला आहे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट देऊन सांगितलेलं आहे की राज्यामध्ये कुठंही गॅसचा तुटवडा नाही व प्रत्येकाला व्यवस्थित गॅस पुरवठा होत आहे. परंतु सांगलीमध्ये अशी एक एजन्सी आहे, खेराडकर गॅस एजन्सी, की इथं मात्र गॅसचा तुटवडा दाखवला जात आहे. आज आम्ही सांगली शहरातील प्रत्येक एजन्सीमध्ये जाऊन आलो, पण कुठंही तुटवडा नाही, पुरवठा व्यवस्थित होत आहे. पण ह्याच एजन्सीमध्ये का तुटवडा होतोय, लोकांच्या रांगा का लागत आहेत, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. जे त्यांच्याकडून उत्तर मिळते ते उत्तर हे उडवाउडवीची उत्तरं आहेत. या संदर्भात आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय आशिष फुलके साहेबांना भेटलो. फुलके साहेबांची सुद्धा आम्ही ही वस्तुस्थिती मांडली. त्यांनीही सांगितलं की आम्ही पाठपुरावा करतो, परंतु अजूनही त्यांच्याकडून सुद्धा कोणताही पाठपुरावा करण्यात आलेला नाही. जाणीवपूर्वक तुटवडा तयार केला जातोय. प्रशासन याला पाठीशी घालतंय का माननीय मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, हे मात्र आता प्रशासनानं जनतेसमोर मांडायचं आहे. आणि ह्या विषयावरती लवकरात लवकर माननीय कलेक्टर साहेब, माननीय पुरवठा अधिकारी साहेब यांनी लक्ष घालून ह्या एजन्सीमध्ये जेवढे गॅसधारक आहेत त्यांचा पुरवठा व्यवस्थित व सुरळीत व्हावा यासाठी तत्परतेने कारवाई करायची आहे. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा.